हा रामा तुमचा अभ्यास घ्यायचं होतं. ती शाळेला होतं तेव्हा. ही तर काढला फोन करून तुमचा अभ्यास कोण घेतो? तुला कसं हे लागलं मग शाळेत? मला अवघड हा? मी असं शिकलो. माझा विषय काढला शाळेतला तिने कारण का काढला तिला विचारावं लागेल मला का काढला माझा शाळेचा विषय तर. तुम्हाला येत नव्हतं शाळेत काय पहिलं? तुला काय माहित तुम्ही सांगताय आता मला येत तुझा दुसरा जन्म झालाय का त्याच्यात मी माझ्या संगडी होती का तू काय रे देवा नाही खरं बुवा. देवा आम्हाला लय अवघड आहे हा चांगला भेटला नाही मग काय स्वरा ते खांद्यावर वर घे आणि तसं तर काय झालंय महत्वाचं माहिती आहे का ही शिवती ब्लाऊज इथं मी बसतो तिला राखण म्हणजे काय झालंय थोडंच व्हायचं मन नाराज बी झालंय सांगतो तुम्हाला पुढे मी पण ही शिवती ब्लाऊज हे कापड दिसतंय का हा हे कापड साडीवरचं आहे हा म्हणजे दुकानात आणलेलं कापड नाही साडी आहे आणि त्या साडीवरचं कापड तिने कापलेलं कुठे साडी ती कसला कलर आहे मस्तच आहे. व्हाईट आहे ना व्हाईटच कलर आहे ती व्हाईट निळा म्हणजे व्हाईट कलर मी जे अपेक्षा करतो ती व्हाईट कलर मिळाला शेवटी म्हणायचा व्हाईट नाही पण वेगळा आहे थोडा. हो की आणि ही काय करते तर बघा ही चुकीचं आहे का बरोबर एवढं सांगा आता ब्लाऊज घातला कुठला आहे हा कुठला हा हा आणि अस्तर कुठला आहे हा वरचा कसं काय चाललं त्याला मग ती त्याला काय आपल्याला घरी वापरायचंय आपल्याला काय कस्टमरचं आहे आपलं आहे स्वतःच मिशन आपण कपडे शिवायचे. कशाला काय बी जुडती ती उद्या फाटला तर फाटला त्याला काय एवढं पण ती बाहेर दिसत नाही ती कलर नाही दिसत ना आत नाही बरं ती जाऊन दी मला तू का त्याला तशी कुठं बोलली 25 रुपयाने करावं बस मला तू तशी का म्हणली माझ्या आजोळ्यातली तू आठवण का काढली मामाची आठवण काढली मामा व्हिडिओ बघत असेल तर मामा मला चिपलीला मारल तिथे कशाला मारत होते मग काय शिकवलं मला ती विचारते संध्याकाळ फोन करून आम्हाला मला शिकवत होता का नव्हता कशानं काय कारण काय तुझ्या डोक्यात काय विषय आलाय काय विषय नसतो ना तेव्हा म्हणलं मी हायचा व्हिडिओ चालू केला आणि ती मला विचारायला लागली प्रश्न तुम्ही म्हणला की मला बी साधी प्रश्न सोडवता येत नव्हतं म्हणून विचारलं बोलतीये. काय तसा तो आता लक्ष देणार कोण नव्हतं तुम्ही कसं शिकला आमच्या आई वडिलांची म्हणजे सेवा झाली नाही काय झाली. शाळा काय झाली नाही आम्हाला कोण शिकवणार आहे आता आमची 12वी झाली तर आम्ही पोरांना शिकवायचं म्हणतोय आईची ह्यांची 7वी झाली शाळा पोरं तिथं अभ्यासाला बसवलंय माझी इथनी उठून गेली या मी तिला खावळ तिथं उठून गेली 7वी की कारण झाली आईची तुमची शाळा माझा कडकले स्वभाव शाळा बाबतीत आई कडक आमोशाला बसवली पुरीला पौर्णिमेला बसवताय बाहेर पावसाचा झाली खरंच पावसात झाली त्याची 7वी शाळा झाली पाऊस येतो या कारण की रात्रभर पाऊस पडत होता पण ओल तर काहीच झालं नाही बा रामा माझी 10वी झाली तुमच्या मावशीची 9वी झाली तरी म्हणते मला कोण शिकवत नव्हतं महत्वाचं काय नाही महत्वाचं म्हणजे माझं मन नाराज झाले कशात झालं तर मला सांगतो पालखीला जायला भेटलं नाही इच्छा नाही होती त्यांची पालखीला जायची अहो काय येतात स्वराला शाळा सोडायचं आणायचं बारकी पुरगी मागाय कोण करणार मला इकडे जमणार आहे का ते शक्य नाही गोष्ट इच्छा असून बी गेल्या वर्षी काय जाता आलं नाही आणि ह्या वर्षी जाऊन दे ना ती पोरांचा प्रश्न आहे व. माझं काय डोकं धरायचं आहे इच्छा असून बी जाता येत नाही महत्वाचं म्हणजे पहिलं वर्ष गेलो 1 वर्ष गेली तुम्हाला माहिती आहे हे त्याच्या गेल्या वर्षी स्वामींचा लावली आणि त्याच्या गेल्या वर्षी गेली तू तेच माग एवढं काय नव्हतं पण आता साथ दिली त्यावेळेस आम्हाला आणि ती वारी पूर्ण केली माझं तेवढं भाग्य मोठं आहे तुम्ही बघितलीच व्हिडिओ ती चालता बोलता मी टाकत होतो ते आता व्हिडिओ डिलीट झालते माझ्याकडून पांडुरंगाला म्हणलं मला पोरगा झाला तुझ्या 5 वाऱ्या पूर्ण करून पुरगी जाईल त्यामुळे तुम्हाला अडचण येते काय ते दशेवर असेल पण माझी यायची इच्छा असून मी येऊ शकत नाही भलं ही मला जा म्हणून द्या तरी मी येऊ शकत नाही कारण त्याला अशा अडचणी आहेत या जर मी वारायला गेलो का नाही तर लय मोठा मला खाटा येणार आहे पुस्तक त्यामुळं मी माझा बेजा चाला ना काय आणि ह्याच वर्षी नाही मी परत जाऊ शकल का नाही हेच मी सांगू शकत नाही कारण पुढल्या वर्षी ती 5वी जाती आहे आणि 5वी जाती का नाही ती जाणार आहे पूर्ण जवळजवळ 3-4 किलोमीटर शाळेत पुढं मग तिला घालवत कोण जायचं नाही कोण जायचं सगळ्यात मोठा प्रश्न मला तो आहे आणि हिला काय जाता येत नाही हिला काय जाता येत नाही हिला गाडी येत नाही काहीच येत नाही मस्त गाडी आहे 2 व्हीलर पण तिला गाडी आणता येत नाही गाडी शिकवावी तर ही काळजी लागती
एकुलती एक बायको आहे. परत आणि कुठे आणखीन ऍक्सिडेंट करून घेतला, पाय हात पाय मोडून घेतला म्हणजे आणखी खेळवायचं. बाकींच्या बायका शिकत पर नाही. दुसरी भीती कसली न कसली नाही. नाही चेष्टाचा बिचाराला विषय, पुढचं मिळायचं भेट कळत पडलं. चेष्टाचा विषय होता. पण अशी कारणाची काय काय हो. पण पहिलं वर्ष गेलं, लय बरं वाटलं. पांडुरंगाने मला तिथपर्यंत नेलं. पण काय माहित नाही, मोकळा नाही. पिंपरत परत चालत गेला. मस्त जायची इच्छा आहे. 20-25 दिवस असतात फक्त. पण तोपर्यंत ही बोल मला म्हणेल जा म्हणेल. कारण 20-25 दिवस मग कसं इकडे तिकडे ती बघल. पण जी पुढं खाडा येणार आहे मला 25-30 तारखेला, तो खाडा भरून निघणार नाही वारेल जाऊन. म्हणजे तुम्हाला दादा असं का बोलतोय, वारेल जातोय, वारेल म्हणतोय जातं आणि वारेल देवा. मी देवा म्हणजे पांडुरंगा मी सोपवत नाही सगळी. पांडुरंगा मी काय म्हणत नाही, पण माझी तशी झालेलं आहे माझ्या पुढं परिस्थिती निर्माण झालेली आहे माझी तशी. एवढी अडचणीत मी येतात म्हणजे बोलून मी बोलू शकत नाही असं झालंय माझं. बोलून मी बोलू शकत नाही. काय कारभारीन अय कारभारीन मला उडकून कारभाराचं काय नाही, काम नाही तुम्हाला काय, त्यामुळे सुचतंय. किती मिनिटात कापून झालं तुझं? 10. किती चला काय माझी कारभारीन बघा. शिवायला बरं किती येणार त्याचं पैसे आता? मागवता यायचा काय विषय, कुणाचं मी नाही बाहेरचं घेत. बाहेरचं घ्यायचं नाही, तुमचा सपोर्ट नाही रे मला. काय मी जरा शिवला शिव नाही, पुरी घेतली तर माणूस शिवायला का नाही? हाय का? घेणं होणार. हाय का अडचण येते का नाही बघा. तुम्ही जर पुरीला घेतलं काय तर करणार, लहान पोर आहे 4 रुपये येतं काय ती, तेवढं? लहान पोर आहे त्यामुळे काय करता येत नाही मला. मग कशाला घ्यायचं लोकांचं? पोरगी थोडी मोठी झाल्यावर जाऊ शकतो का? जाऊ शकतात. हा हो. परत स्वामीने बी जायला अंगणवाडी आणि हे जायला तूच मला सांग, तुम्ही एवढं वर्ष ह्या वर्षी जाऊ शकतात एवढं सांग मला फक्त ठामपणे. नाही सांगू शकत. कोणा सांगू शकत नाही, कारण कालखंडाला बदल होतोच ना. बदल नाही, काय झाले माहितीये का, ही वर्ष माणसाला बदल श्रीमंत असला तर काय अडचणीच असेल, शाळेंचा पोरींचा असेल, हे तर घ्यायला कोण नाही लहान बाळाला, अशा अडचणी येते. तुम्ही म्हणताल बाकीचे की नाही कोण लक्ष देत. शेवटी कोण कोणाच नाही, असा खेळ झाला. ते मागं ज्याची त्याची काम असते ती. काय नाही बघा ताई, पांडुरंगा हाक मारली मी पांडुरंगाला, मला उचल बाबा इथनी. काय उचलतोय काय माहिती, वार येईल तर उचल मजीला वाटतं डायरेक्ट वरच टपाक. तुझ्या मनात कसं काय बी येतं ग? मी घालते पुरीला भात शिजायला. थांब की. पण हिथं तुम्हाला एकच सांगायचंय, शेवळ्या केली तर खाणार का? खरंच माझी इच्छा आहे जायची अहो, पण जाऊ शकत नाही. चला ती हिथं पिगी नाही, ती बाहेरचं वातावरण दाखवतो. कसं काय वातावरण झालंय, असं टकाटक वातावरण झालंय. रात्री पाऊस चालू होता आणि परत रात्री चालू होता. डेकळं थोडी तिशी फुटती ती बरं का पावसानं, त्या तेव्हा पाणी साठले येतो रस्त्यावर. तुम्हाला दाखवते नाही, डबकी साठली ती वैल दिसते का तुम्हाला इथं रस्त्यावर? दोन्ही रानाच्या मध्ये रस्ता आहे, पाणी साठले. तिकडं बी दिसणार नाही पण एवढं लांबचं शेवळ्या तुम्हाला. दिल्या तर तुम्हाला खायचे ते बाई. हां पुरण पुरतं. तेव्हा तिकडं पाणी साठले. खांबाकडे बघा, त्या खांबाकडे एक पाणी साठले बघा झाडाचे. तर बघा पाणी दिसतं डबकायची बारकी. थोडा पाऊस झालाय, लय नाही. काय म्हणती या होय ग शेवळ्या कुठे ते कुठे आहेत ना? मग करा मला बरं थोड्या करा. हो 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 चालतंय. ओके बाय सगळ्यांना. हाय कामाचं नियोजन उद्यापासून वेगळं आहे थोडंसं, बघूया चाललंय. तर व्हिडिओ कसा वाटतोय सांगा आणि लाईक करा. सांगा कमेंटमध्ये तुम्ही बी दादा काय करू, मी डिसिजन कसं घेऊ.